महत्त्वाचा प्रश्न, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवलेले आहेत. तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे. याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल. सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो, ती काय सन्मान योजना. शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं, शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत, मग त्याच्यात खतं आली, बियाणं आले आणि बाकी काही गोष्टी, हे जीएसटी मुक्त करू. अनेकदा असंही होतं की कापूस पिकवलाय, सोयाबीन पिकवलंय, डाळी आहेत, आणखीन काही आहेत, तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्याकडे जागा नसते. आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ, जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर